चला वास्तू मध्ये वास्तू तुम्ही इथं फक्त उभा राहा इथं फक्त उभा राहा फुल दे वाचन फल समृद्धि अस्तु इति भवन्ता ब्रुवन्तु गौरी पद्माक्षी मेधा सावित्री गौरी पद्माक्षी मेधा सावित्री विजया देवती नमः स्वाहा मातरं लोकमाता त्रिपुटी ददातु ब्राह्मणे माहेश्वरी गोवारे विष्णुदा बारा विष्णु जामना गणपति दरगाह क्षेत्रपालम गौरा जवाहिर देवता महा तपसे गौरा जवाहिर देवता महा पहिला पांचला गौरा जवाहिर देवता महा देवतं समर्पयामि नमस्कारं समर्पयामि मध्याहारं समर्पयामि सर्वांगे समर्पयामि सर्वांगे आपपशी बस इथं बस खाली समर्पयामि गौरा जवाहिर देवता महा स्नानोदरस्य प्रतिष्ठितमस्तु गौरा जवाहिर देवता महा वस्त्रवस्त्रार्थवस्त्रार्थां समर्पयामि गौरा जवाहिर देवता महा भले प्रारंभिकद्वारा गंधाक्षर विष्णुं समर्पयामि गौरा जवाहिर देवता महा हातांची अंतर करा गौरा जवाहिर देवता महा प्रसन्न पूजा देना लागत पाणी प्रतिगले जा सेवती बाबकले चंपक बाकला जे बन्ना विजाति कर वेद सर्ववित्वे हेतु प्रवाह तुलसी धर्मान देवतां पूजिजामि जगदीश्वर में प्रसीद जायका फुलाने तुम्हें हर दिन करा सर्व पूजा देना लागत तत्र विद्वां समर्पयामि हां इसे घेऊन से इथे करा गौरा जवाहिर देवता महा सर्व पूजा देना लागत तत्र विद्वां समर्पयामि स्थापय धूपं दर्शयामि स्थापय दीपं आग्रहामि ती साखरेची वाटी घ्या तर ती वाटी देवा जाईल बाई टाइम टाइम दाखवलाय बस ते विद्यार्थी त्या शंकरा साखरेचा नैवेद्य प्राणायाम प्राणायाम व्यायाम उदानायाम समानायाम ब्रह्मणेम पुरा पाणी फिरवा पुरा प्राणायाम व्यायाम उदानायाम समानायाम ब्रह्मणेम तीन वेळा करणार उत्तर रोज जाते सुपुष्प चंदन एकद फुलले पर्वतनाथ जाते चंदन फुलले पर्वतनाथ जाते चंदन तुमको असते त्या नागावर ठेका ठिकाणी पाणी घाला नारिकेल कुटुंब आपण तुम्हाला स्मरण आहे की तुझेन कदा चाळीदा प्रियंता मग चार अक्षर घे अक्षरप्रमे असुया मंत्र अक्षरप्रमे तदा अक्षर मंगल श्रीराम साधिके नारायणे नमस्तुते या देवी सर्वभूतेषु छाया नमस्ते नमस्ते नमः या देवी सर्वभूतेषु आत्मरूपेण नमस्ते नमस्ते नमः अनेक तुझेन वरदेवता प्रियंताम हस्ते पवित्र दुर्गा माताय तुझे आई वडील आहेत काय आई आहे वडील नाही का आईचे वडील आजोबा आईची आई आजी पण नमस्कार काय वस्तू माता माता तू आसन पादे स्वामी जुदी माता माता मह प्रधान पादे स्वामी जुदी माता पादे स्वामी हे जुदी सत्यवस्तुने गावे पेलेवाना नमः नमः इंद्रते मातृपिता मे पिता महानाम गायम महापादम नमः इंद्रते पर त्या ताकदीत सोडा
पितृपितामह पितामहानादिमकाय दंभः पांचकुलमः स्वाहा एवं च वृद्धेः हां पुरा ताकीद सोडा मातामह मातु पितामह मातु पिता पति सैतानादिमकाय दंभः पांचकुलमः नमः एवं च वृद्धेः हां गंधफुल तामना सोडा हातावर पाण्याबरोबर सोडायचं सत्यवश चौचकाः विपेदेवाः नानिमकाः आदरगंधादिविचारः कल्पनं नमः एवं च वृद्धेः ताकीद सोडा पाण्याबरोबर सोडा मातु पितामह नानिमकाः इदंभः आदरगंधादिविचारः कल्पनं नमः नमः एवं च वृद्धेः पितृपितामह नानिमकाः पाणी सोडत राहा हां पितृपितामह नानिमकाः इदंभः आदरगंधादिविचारः कल्पनं नमः एवं च वृद्धेः मातामह मातु पितामह मातु पिता पत्नी सहिता नानिमकाः इदंभः आदरगंधादिविचारः कल्पनं नमः एवं च वृद्धेः आहे नानिमकाः तामना सोडा पाण्याबरोबर गौरादेशोरी मातरः ब्राह्मणे सप्तमानरस्य कल्पनेन्द्रगां क्षेत्रपाल पाशुपतेच इदं वहायिम ब्राह्मण भोजन पर्यादा अनुमानकरण किंचित व्यवहारिक परत आम्हाला सोडा सत्य वस्तु संज्ञकाः विश्वेदेवाः नानिकाः यज्ञ ब्राह्मण भोजन पर्यादा अन्नस्थाने व्यवहारिक हां आता या तात्ती सोडा पितृ मातृ पिता विमलकाः नानिकाः इदं वहायिम ब्राह्मण भोजन पर्यादा अनुमानकरण किंचित व्यवहारिक द्रव्यं नमः नमः तात्ती सोडा पितृ पिता विमलकाः नानिकाः इदं वहायिम ब्राह्मण भोजन पर्यादा अनुमानकरण किंचित व्यवहारिक द्रव्यं नमः इंचरते परत तात्ती सोडा माता महामातु पिता महापापिता पत्नी सहिता नानिकाः इदं वहायिम ब्राह्मण भोजन पर्यादा अनुमानकरण किंचित व्यवहारिक द्रव्यं नमः परत तात्ती सोडा गृहाक्षमाला कर्तव्यगान चित्रवयम प्रजापति हौते में तन्मागण कृतस्य नाति श्राद्धस्य प्रतिष्ठापन सिद्ध्यर्थं द्राक्षावली क्रियम सत्यनाम शास्त्रमः न मम हां हे चालना सोडा पाण्याबरोबर हे तापली सोडा गेलेले जे कोण आईवडील आज्ञासुर आहेत त्यांच्या मनामध्ये स्मरण करून एक नमस्कार करा माता पिता मही शैवततेव पिता मही पिता मही शैवततेव पिता महा माता महस पिताच्या प्रमादा मह कादयः त्रिमना येते भवन्तु रितेश एका जागेत बस प्रयच्छन् तुच्च मंगलम पिताचार हिरण्येन भांडवाधनम हे दोन नाणी असे जरा तामणाचा 3 वेळा काढ वाजवा तामणाचा हां 3 वेळा काढ वाजवा ते सोडा शोभनम 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 हां गेलेले वडील आजोबा वडील आहेत ना हां नमस्कार करा त्यांना आशीर्वाद बघून घ्या माझ्या घरची वस्तू चालू आहे आशीर्वाद मागायला त्यांना हे करा नमस्कार करा भांड्याचं डोळ्याला पाणी देऊन घ्या आणि नानी सोने नानी बापयंता हां चला आशीर्वाद घ्या हे नाव सर्व घे काय पाहिजे घे तुमचं नाव कसं म्हणणार पाहिजे ना नाव तुझं राहुल राहुल शर्मणः काश्यपगोत्रपन्नः शर्मणः अह अस्मि वाक्ति संधिकर्मणि आचार्यत्वा तिसपरि महिकडे द्या दिनेश्वर पाहरे दिगंबर शर्मणः भारत वाजगोत्रपन्नस्य वाक्ति संधिकर्मणि आचार्यता तुलिमन अहम स्पृहणे वृतोस्मि आचार्यता से सुखादियं भरतितातं मम मनेतो सुप्रतः अस्य यागस्य निष्पन्द भवते भरतिता मया सुप्रसन्न कर्तव्यं विधि पूर्वकम् अस्मि वाक्ति संधिकर्मणि यजमानेन कर्तव्यम् ऐते ब्राह्मणेभ्यो यथा ज्ञानतः कर्म करिष्यामि कर्म करिष्यामः नमस्काराय सत्संगत्या इतवसन त्या गुरुजी आले माझ्या डोक्यामध्ये नमस्काराय सत्संगते सहस्रपादाधिकार सहस्रकोटी युगधारणे नमः आलेल्या गुरुजींची प्रार्थना करा हात जोडून अस्मि वाक्ति संधिकर्मणि यजमानेन व्रतोहम म्हणायचं व्रतोहम ऐते ब्राह्मणेश यथा ज्ञानतः कर्म करिष्यामः ज्ञानत देवगणा सर्वे पूजा मादय पातेष्ट काय केलं सुरुवातीला आपण या घराची सुरुवातीला की एक मिनिट आहे ना या घराची सुरुवात आपण तेव्हा प्रवेश करून घेतला त्यानंतर पहिले त्याला गणपती केले बरोबर त्यानंतर संकल्प केला काय केला या जागेमध्ये भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी ज्या काही इडापिडा काय असतील संकल्प घेतल्या वृक्ष वल्ली झाले असते त्याची हानी झाली असते पक्षाची घटनाची कुठं आपण राहिलो स्वार्थ आपला असतोय त्याची आपल्याला पिढा लागू नये किंवा त्याचा आपल्याला दोष आपला लागू नये संकल्प घेतलं पिपिलिका कीटक विटप गुल्मशकटी नानाविध प्राणीहिंसा जनित दोष पीडा परिहार या ठिकाणी काही दिले असते काही होऊ शकते असते भूतभेद प्रसिद्धवाले काही होऊ शकते असते
तिथं आपल्या दोष लागू नये संकल्प केला काय केला संकल्प केला तर आपण गणपती पूजन केलं कुठल्याही गणपती पूजन करायचं काय ना नंतर काय केलं आपण भूमिपूजन केलं सृष्टी काढले की नाही त्या जागेचं तिथं घर बांधलेले आहे भूमीवर असते त्याला भूमिपूजन करणं नवळे म्हणून घेतलं त्यानंतर ह्या दोन्ही तांब्यामध्ये वरुण आहे म्हणजे त्यात पाणी आहे कुठल्याही तिथं वरुणाचं स्थापन करायचं असते म्हणून ते वरुण पूजा करून घेतो आपण गंगा सिंधू गोदावरी गंगा फुल चालू करेल ती पाणी हे पाणी तांब्यामध्ये काढलं तुम्हाला ग्रंथात सांगितलं ते पाणी त्याचा अभिषेक केला म्हणजे गंगेचं स्नान झालं असं भाव निर्माण करायचं शुद्धता निर्माण करायचे माझ्या पवित्र असते शुद्धता निर्माण करायचे म्हणून ते स्नान केलं त्यांचं काय केलं मातृका पूजन केलं मातृका पूजन कुलदेवतेशी निगडीत ज्या देवता असतील मांसा निवारण ज्या देवता असतील त्याचा दोष आपल्याला पण लागू नये म्हणून आपण त्या केलेल्या मातृका पूजन केल्या काय केल्या नंतर केलं नांदी श्राद्ध श्राद्ध काय करायचं असते की वारवडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतात त्याच्याकडून काही तुझं होत असते म्हणून ते नांदी श्राद्ध केलं आणि ब्राह्मण भोजन आमच आहे ब्राह्मण भोजन तुम्ही काय केली नाणी सोडली आई वडिलांच्या नावावर वडील म्हणा आईचे वडील आजोबा जे गेले असतील त्याच्या नावावर मी नाणी सोडली ते जे वाजवलं होते ना कामून वाजवलं त्याचा नाद त्यांना ऐकायला जातो असं त्याचा आवाज असतो आणि ते असल्या कारणाने काय होते त्यांना आवाज ऐकून तुला आशीर्वाद द्यायला येतात असा एक भाव म्हणून आम्हाला काय नाणं वाजवत असते आजच्या प्रसंगाला त्यावेळेस श्राद्ध म्हणायचं आणि आता काय झालं तुमचा माझा परिचय आहे तुम्हाला ओळखा त्याच्या नावाने सुपारी घेतली एक काम पुढचे पुढे काय मांडलंय तो माहीत नाही काय मांडले बाबा हे नवग्रह आहे हे काय आहे वास्तुच्या देवता आहेत वास्तुदेवता म्हणजे काय याच्या अंगच्या भोवतीच्या देवता असतात त्या 60 वास्तुदेवता आहेत त्यांचं पूजन करून स्थापन करून ते हवन करायचं त्याला म्हणायचं वास्तुशांत आणायचं ज्या काय अग्नीला देवता लागत असतात काय चवीला म्हणा टी व्ही म्हणा तांदूळ म्हणा ते करायचं ती 9 रुपये त्यांना पुजत असते ती चालत असते तर हे म्हणून तिथं आव्हान करून दिले की ती तुम्हाला पूर्ण सुपारी करून देणार चल त्याला म्हणायचं आचार्य म्हणून काय म्हणायचं सुपारी घेतात की नाही चांगल्या कामासाठी ती सुपारी पूजन घेतली आम्ही हे कामाची सुपारी म्हणजे तुम्हाला काय आहे माहीत नाही तुम्हाला माहिती करून द्यायला तुम्हाला हे पूजन करून तुम्हाला आम्ही पूर्ण करून देणार तर त्याला म्हणायचं पुण्या वाचन काय म्हणायचं म्हणजे आजचा दिवस पुण्यकारक आहे मंगल आहे अशा दृष्टिकोनातून पुण्याची करायचं तर महाराज काय करून गेले तुम्हाला व्हायला नको तुम्हाला सांगून करून घ्यायचं असते आणि पुण्यावरती जोडी करायची असते चलच्या तुम्हाला जोडी बसतो चल काय असते माहिती सांगायची सांगायची माहिती पण लक्ष असत नाही पण माहिती सांगायला लागते हां डाळ डोका तरी चहा पाणी करा ते जे असतात चहा पाणी थोडं करा त्याचं प्रमाणे बरोबर तुम्हाला बरोबर तुम्ही हां गमत पडत फक्त अन्नाला टाकून थोडं शिंपडायचं शिंपडा थोडंसं चहा पाणी करा 10 मिनिटं परत इथं तुम्हाला तुम्हाला लगेच ना किती दिवस पण घ्या मी तुला आणि द्यायचो चालतंय का म्हणजे एक मार्गून जाऊ चहा पाणी व्यवस्था काय ते होतं हां दम नाही काय हां काढून करायला पाहिलं नाही होता नाही